मंदिरमधील विद्यार्थी, सर्व शिक्षक, त्यांचे जे स्नेही, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांना आम्हाला अगोदर स्नेहभोजन घातलं. कोणीतरी म्हणले की रिकाम्या पोटी युद्ध करता येत नाही, त्याप्रमाणे रिकाम्या पोटी कितीही कार्यक्रम दर्जेदार असला तर आपलं काही लक्ष राहणार नाही. म्हणून त्यांनी सांगितले की प्रथम पेट पूजा करून घ्यावी. आम्हाला अगोदर छानपैकी भोजन दिलं आणि त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत माननीय श्री नरेंद्रभाई शाह यांचा सत्कार आमच्या शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. शिक्षण सेवा मंडळ निपाणी संचलित विद्यामंदिर, कुमार मंदिर, शिशुविहार आणि या संस्थेचे अध्यक्ष मान्य नरेंद्र सोलापूरकर, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या अर्जुनीचे सरपंच बापूसाहेब यादव, आमचे शिक्षक नेते आणि कोल्हापूर जिल्हा कर्मचारी सोसायटीचे माजी चेअरमन आणि सध्याचे संचालक मान्य सुनील पाटील सर, त्याचप्रमाणे उपस्थित माजी डेप्युटी सरपंच, त्याचप्रमाणे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मान्य सुनीलराव देसाई, ज्याने आम्हाला गणित शिकवलं. मी बऱ्याच वेळा या शाळेमध्ये आठवण केली की उदय चौगले सर की 8वी 10वीचे आमचे ते शिक्षक आहेत आणि त्याचप्रमाणे म्हणजे आम्हाला पद्धतीने 8वी 10वीला गणित शिकवलं नाही तर आमच्या आयुष्याचं गणित बसवण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि आमचं लग्न ठरवण्यापासून ते आम्हाला बासिंग बांधून म्हणजे आज गेली 25 वर्षे म्हणजे शुभाशय तेव्हा प्रसाद उदय चौगले सर आणि अरुणा मॅडम यांच्याप्रमाणे, त्याचप्रमाणे आमच्या मुलीचे सासरे DM गोरे म्हणजे अगदी 1998 साली त्यांनी MA इंग्लिश केलं, पण अगदी नोकरी वगैरे अशा गोष्टी न करता एक स्वतःचा व्यवसाय झाला पाहिजे आणि या व्यवसायाबरोबर गेली 40-42 वर्षे संत निरंकारीचे ते प्रचारक आणि प्रसारक म्हणून अगदी देशाप्रमाणे अगदी नेपाळसारख्या ठिकाणी सुद्धा ज्यांची व्याख्यान होतात ते DM गोरे. आमचे सासरे की जे स्वतः इंजिनिअरिंग कॉलेज करत असताना त्यांनी विचार केला की आपलं शिक्षण हे काही पर्याय कारणास्तव थांबलं, पण आपली सगळी मुलं शिकली पाहिजेत आणि त्यामध्ये ही मोठी मुलगी रतन वास्कर म्हणजे माझी सौभाग्यवती अपूर्वा चौगुले आणि उपस्थितांच्या मध्ये नेहमी आमच्या समोर असणारे आमचे मोहनराव चौगुले, बाजीराव चौगुले आणि आमचा जो येणार लोकांचा जो ग्रुप आहे तर आमच्या ग्रुपचे लीडर आणि किंगमेकर सुरेशांना गाडगे, दानाजना बाटले, पर्यावरणामध्ये काम करणारे आमचे संजय साळुंके, त्याचप्रमाणे अशोक इंजन सर आणि परवाचे आमच्या घरामध्ये येऊन म्हणजे ज्यांनी यांनी चंद्राकर सर, अविनाश शेट्टी साहेब, राजकुमार मेस्त्री साहेब, प्रवीण सौंदर्गे आणि अगदी खास करून बाळेकडून आले आमचे आनंद चौगुले सर, त्याचप्रमाणे लय भारी आमचे अमित खराडे. मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि प्रथमतः या कार्यक्रमामध्ये आमच्या शिक्षण नेत्यांना थोडीशी गडबड आहे कारण त्यांना कालामध्ये जायचं आहे. तर प्रथमतः पाटील सर आपण त्यांचं एक स्वागत करूया की त्यांना एक संविधानाचं पुस्तक आणि एक गुलाब रोपटे देऊन त्यांचं प्रथमतः आम्ही स्वागत करतोय आणि त्यानंतर मग आमच्याकडे त्यांचे बोलायचं. साधारणपणे 250 संविधान आणि त्या संविधानाचं वाटप करायचं आणि हे करत असताना आम्ही असा विचार केला की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक ग्रंथ वगैरे वाचन करतो, त्याचं पूजन करतो, पण खऱ्या अर्थानं आपला भारत देश या संविधानावरती अवलंबून आहे. म्हणजे ती एक फ्रेमवर्क आहे, कायद्याची चौकट आहे आणि ह्या चौकटीचा किमान आपल्या लोकांना त्याची ओळख व्हावी आणि यासाठी ही मराठीमध्ये ही संविधान ग्रंथ प्रत्येकाकडे पोचावा असा यामध्ये आमचा उपक्रम आहे.
आणि कुठलाही कार्यक्रम करत असताना म्हणजे आमच्या आता अर्जुनचे सरपंच डेप्युटी सरपंच किंवा सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सगळ्याच लोकांना माहिती आहे की आम्ही प्रत्येक कार्यक्रम करत असताना त्या कार्यक्रमाची सुरुवाती वृक्षारोपणाने करतो. तर त्याप्रमाणे आजच्या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांचंच पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आमचे शिक्षण नेते माननीय सुधीर पाटील सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्या. सर्वांना नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी दिलगिरी व्यक्त करतो कारण सगळा प्रोटोकॉल सोडून या ठिकाणी मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली. तर आमच्या भगिनी सौ अपूर्वा चौगले मॅडम यांना कर्नाटक शासनाचा निपाणी तालुक्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आणि या पुरस्काराच्या निमित्तानं हा जो सदिच्छा आणि शुभेच्छा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या संस्थेचे संस्थापक आदरणीय शाह साहेब ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे ते आमचे जवळचे मित्र आदरणीय चौगले नामदेवराव चौगले सर, त्यांच्या पत्नी, आदरणीचे सर्व सन्मानित पदाधिकारी, या शाळेचे सर्व शिक्षक वर्ग, चौगले परिवाराचे सर्व नातेवाईक, विद्यार्थी मित्र आणि बंधू भगिनी, खरं तर 2 राज्यामध्ये ज्यांचं कार्याचा वसा आणि वारसा घेऊन अतिशय चांगल्या प्रकारचं काम आमचे नामदेवराव चौगले करत आहेत. वृक्ष चळवळीसारखा अतिशय पर्यावरणपूरक आज खरं तर फक्त देशालाच नाही तर जगाला ज्या चळवळीची गरज आहे ती चळवळ अतिशय अगदी मनात डोक्यात घेऊन अगदी रात्रंदिवस ध्यास घेऊन या चळवळीचा कार्यक्रम आदरणीय नामदेवराव करतायत. खरं तर त्यांच्या घरामध्ये अनेक रोपे तयार करताना त्यांच्या धर्मपत्नी आदरणीय चौगले मॅडमांचा तेवढाच हातभार आहे. खरं तर हे दाम्पत्य शाळेतील काम, सामाजिक काम हे करत असताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद कधी कमी होत नाही, ओसंडून वाहताना दिसतोय. आणि त्यामुळं खरंच त्या कर्नाटक शासनानं त्यांना दिलेला जो पुरस्कार आहे तो खूप मोलाचा आणि त्यांच्या कार्याला बळ देणार आहे. आणि त्यामुळं चौगले मॅडम आमच्या कागल तालुक्यातील, कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम शिक्षकांच्या वतीनं तुमच्या कार्याला मी सलाम करतो. तुमचं कार्य निश्चितच असं भरत जावो, तुमच्या कार्याचा वृक्ष असाच आणि चांगल्या फळाने डोलत राहावो अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. चौगले सरांचं कार्य सुद्धा अतिशय मोठं आहे. कोणत्याही शाळेत त्यांनी गेल्यानंतर मुलांना खडून न घेता अतिशय अद्यावतपणे तंत्रज्ञानातून शिक्षण कसं द्यायचं खरं तर नामदेवरावांच्याकडनं आमचं शिकायला पाहिजे. नामदेवरावाचा आदर्श आहे आणि तेव्हा त्यांच्या पत्नी आदर्श होणारच अशा प्रकारचा विश्वास आम्हाला होता आणि तो खरं तर कर्नाटक शासनानं त्यांना तो पुरस्कार देऊन आमच्या विश्वासाला खरं तर बळ दिलं किंवा ताकद दिली. नामदेवराव परिवाराच्या वतीनं खूप म्हणजे खरं तर बसतोडे गावातले आमच्या शिक्षक बँकेचे शास आहे, कोल्हापूरमध्ये प्राथमिक शिक्षक बँक आहे, त्या शिक्षक बँकेचे संस्थापक आदरणीय राव B.R. भोसले त्यांचे पुस्तक सुद्धा तयार करण्याच्या कामात आमच्या नामदेवरावांचा सिंहाचा वाटा आहे. शिक्षक संघटनेच्या चळवळीमध्ये ज्यावेळी मदत असेल त्यावेळी अतिशय मोठ्या मनाने आम्ही पहिल्यांदा देणगी देणारे कोण असतील तर ते आमचे नामदेवराव आहेत. आणि त्यामुळं या परिवाराला निश्चितपणे चांगलं फळ, चांगलं कार्य त्यांच्या हातून व्हावं अशा प्रकारची मनापासून सदिच्छा व्यक्त करतो. थोडंसं माझ्या जवळच्या मित्राचा उद्या कार्यक्रम आहे सेवानिवृत्तीचा, त्याचबरोबर आमच्या कागलमध्ये सरबिराजराव शिक्षक पतसंस्था आहे, त्या पतसंस्थेमध्ये एक छोटासा कार्यक्रम आहे, तो माझ्याच मुलं तिथं थांबलाय. त्यामुळे हा प्रोटोकॉल सोडून या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून संयोजकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. परत एकदा चौगले दाम्पत्याला मनापासून हे पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझ्या या ठिकाणी त्या चौगले मॅडमांच्या सत्कारानंतर माझं मनोगत संपल्याचं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
श्री सुनील देसाई सरांना आम्ही असं त्यावरती आमंत्रित करतो. विद्यामंत्री कुमार मंगळ शिशुविहार या संस्थेच्या अध्यापिका आमच्या भगिनी अपूर्वा चौगले मॅडम यांना जो कर्नाटक सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, त्या पुरस्काराच्या निमित्त सत्कार समारंभासाठी उपस्थित या कार्यक्रमासाठी आताच पूर्वी उपस्थित होती ती सर्व मंडळी, अध्यक्ष सर्व मंडळी आता उपस्थित कामानिमित्त गेले असतील. आमच्या गावचे सरपंच, या शाळेचे मुख्याध्यापक चौगले सरांचे आश्रितवा, आमचे सर चौगले सर, कटली साहेब आणि सर्व चौगले परिवाराने गोळा केलेला हा परिवार आणि विद्यार्थी मित्र, आदर्श कसा असावा याचे एक अगदी चांगलं उदाहरण द्यायचं म्हणजे तो चौगले परिवार. मॅडमना या पुरस्काराच्या शुभेच्छा देण्यापेक्षा मॅडमचं मी एवढं मोठं आभार मानतोय कायम की चौगले सर जी गोष्ट करतील त्या कुठल्याही गोष्टीत आतापर्यंत मॅडमने नकार दिलेला नाही. म्हणून चौगले सर आतापर्यंत एवढ्या स्पीडनं पळतात. आणि अशी जी जोडी आहे ती समाजासाठी काहीतरी भरीव करू शकते आणि त्यांच्या समाजासाठी अतिशय चांगलं भरीव कार्य आहे. कुठला गरीब विद्यार्थी असेल, कोणाला एखादा शेजारी तटला असेल किंवा कुठल्या गरीबावर काहीतरी आज प्रसंग आला असेल तर पटकन धावून जाण्याची एक आत्मीयता त्यांच्यामध्ये आहे, ती त्या दोघांनी सांभाळलेली आहे. आमच्या बघण्यात आजपर्यंत चौगले सरांना एखादं काम आम्ही सांगितलं आणि त्या व्यक्तीने कधी नाही म्हटलं असा कुठलाच दिवस झाला नाही. त्यामुळे आदर्श कसा असावा ह्या कुटुंबाकडनं घ्यावा, दोघा पती पत्नींच्याकडनं घ्यावा. चौगले सरांनी काय निर्णय घेतला तर मॅडम कधी नकार देत नाही. आता वृक्ष लागवडीच्या बाबतीत जर म्हटला तर अख्ख्या तालुक्यात मला वाटतं एक 2-4 गावं राहिले असतील, नंतर अख्ख्या कागद तालुक्यामध्ये सगळ्या गावात वृक्ष लागवड करण्यात सरांचा हातखंडा आहे. आदर्श शिक्षक पुरस्काराचा सन्मान आणि संयोजकांनी मला 4च मिनिटं दिल्यात. त्यामुळे एवढंच मी म्हणेन, फक्त पुरस्कार मिळाल्यानंतर आपलं काम संपत नाही, हे निरंतर राहायला लागतंय. कारण समाजाचं जेणं जेवढं आहे आपण एवढं देणं द्यायला पाहिजे, यातनं आपण उतराही जायचं नाही. तुम्हाला या शुभेच्छा देतो सर्वांच्या वतीनं. जरी सेवानिवृत्त झाला दोघं तरी देखील तुमचं कार्य असंच फुलत राहिलं पाहिजे. विद्यार्थ्यांना तुमचं मार्गदर्शन, समाजाला तुमचं मार्गदर्शन कायमपणे राहिलं पाहिजे, एवढंच मनोगत या निमित्तानं व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपतो. की सत्काराच्या वेळेस 3 सत्कार मूर्ती होते. त्या पहिल्या सत्कार मूर्तीमध्ये माझे गुरुवर्य खोत सर होते. दुसऱ्या सत्कारामध्ये आमचे स्टाफ मेंबर चौगले मॅडम होत्या आणि तिसऱ्या सत्कारामध्ये माझे मित्र कोणे सर होते. तिघं ही दिग्गज मंडळींचा एकाच वेळा सत्कार होणं हे देवी योगच म्हणावे लागेल. अतिशय नामांकित असलेला आदर्श पुरस्कार, हा पुरस्कार या शाळेच्या सहाय्यक शिक्षिका आमच्या भगिनी अपूर्वा चौगले मॅडम यांना मिळाला. त्याबद्दल या ठिकाणी या संस्थेनं, या शाळेनं या ठिकाणी हा सत्कार आयोजित केलेला आहे. मी या ठिकाणी मॅडमांच्याबद्दल एवढंच म्हणेन की आदर्श शिक्षक हा कुणालाही मिळत नाही, कुणाचंही नामांतरात त्या नाव येत नाही, त्याला काम करावं लागतंय आणि काम केल्याशिवाय पुरस्कार मिळत नाहीत. आता अन्य पुरस्कार मिळतात तो भाग वेगळा, पण कर्नाटक शासनाचा हा पुरस्कार मॅडमांना मिळाला, त्याच्या पाठीमागं त्यांचं योगदान नक्की आहे. माझं गाव अर्जुनी, आपल्याला माहिती असेल सीमा भागातलं इथून 5 किलोमीटर असलेलं गाव अर्जुनी, ते महाराष्ट्रात आहे की कर्नाटकात हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतोय, पण ते महाराष्ट्रात आहे. आणि ह्या गावात त्यांचे पती काम करतात आमच्याजवळ, नामदेव चौगले सर. मी चौगले सरांचा उल्लेख एवढ्यासाठी करतोय की स्वतःचं कुटुंब, संसार, प्रपंच सांभाळत समाजकार्याला माणूस किती वेळ देऊ शकतोय. मला वाटतंय निम्म्यापेक्षा जास्त वेळ सर समाजकार्याला देतात. म्हणजे आपली नोकरी सांभाळायची, संसार सांभाळायचा, तर त्यातून बारीक गोष्टी. आणि आमचं गाव एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होतं, मला वाटतं पलीकडल्या चौगले सरांना ते माहिती आहे की आमच्या गावाचा फेमस तमाशा होता, आपल्याला माहिती असेल.
आज काळाच्या ओघात ती कोण नाही, तो तमाशा बंद पडला. सगळीच माणसं काळाच्या ओघात गेली निघून. आणि तमाशासाठी प्रसिद्ध असलेलं गाव, आणि त्या गावाचं नाव महाराष्ट्राच्या पटलावर गेलं. कशामुळे गेलं, मी हा उल्लेख मुद्दाम करतो या ठिकाणी. आमच्या गावाला स्मार्ट ग्रामचा पुरस्कार मिळाला, निर्मल ग्रामचा मिळाला, यशवंत सरपंच पदाचा पुरस्कार मिळाला. सयाजी शिंदे सारखा माणूस अभिनेता अर्जुनीच्या माळावर वृक्षारोपण करायला आला. आणि ह्या सगळ्या गोष्टीत हे मिळण्यापाठीमागं ही जी ताकद होती, ही प्रेरणा होती, हे जे मिळालेलं यश होतं, त्यात सिंहाचा नाही पण खारीचा वाटा नामदेव चौगुले सरांचा होता. आणि ह्या माणसानं शिक्षणाबरोबर अर्जुनीसाठी एवढा वेळ दिला. आता मगाशी माझे मित्र सुनील रावाने त्याचा उल्लेख केला की काम सांगायचं, कधी ना म्हणत नाही, कधी नाही म्हणणार नाही. पैसे घालायला लागू दे, स्वतःचा वेळ खर्च करायला लागू दे, काही करायला लागू दे. मग ते शाळेतला असो, केंद्राचा असो, गावातला असो, ग्रामपंचायतीचा असो किंवा कुठल्याही विद्यार्थ्याचा असो, हे करण्याची ताकद ही शक्ती परमेश्वराने त्यांना दिलेली आहे. मी हे का म्हणतोय तर हे करत असताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी महिला, आमची भगिनी स्त्री, त्यांची सुविद्य पत्नी, ज्यांना हा पुरस्कार मिळाला, त्यांचं योगदान खऱ्या अर्थाने यात मोठं आहे. की त्याने हा वेळ हे करण्याची प्रेरणा. मॅडमांचं पूर्णीचं नाव मला वाटतं, मी त्यांच्या घरी गेलो होतो लग्नाच्या पूर्वी लहान असताना. तिथं शेतात कुठेतरी घर होतं, रतनवास मळ्यात. लग्नाच्या पूर्वी मी गेलो होतो आमचे मित्र रमेश देसाईंच्याबरोबर, आणि एका गरीब कुटुंबातल्या मुलीबरोबर. हाही त्यांनी का आदर्शच घालून दिलेला आहे की एका साध्या कुटुंब. आणि मॅडमांचं वैशिष्ट्य की आपली स्वतःची परिस्थिती जी आहे, त्या परिस्थितीला त्या कधीही विसरल्या नाही. आता एक गोष्ट सांगायची म्हटलं तर अंगावर काटा येतो. मी शैक्षणिक संस्थेत काम करतोय. शैक्षणिक संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तीनं 1 लाख रुपयाचं बेंच शाळेला दिलं, टाळ्या वाजल्या पाहिजे मित्रांनो. एवढं मोठं काम आहे. आणि ह्या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू, बघा किती मोठेपण आहे. ह्यात बारीक सारीक गोष्टी असतात. या आमचा सत्कार मानव होते तर लहान मुलांना पहिल्यांदा त्यांनी जीव घातलं, हे सगळ्यात मोठं आहे. नाहीतरी बसलीच नसती समोर. लहान मुलांना जीव घातलं. आज पर्यावरणाला खऱ्या अर्थानं आपल्या देशाला, राज्याला, सगळ्याला पर्यावरणाची गरज आहे. ते पर्यावरणावर काम करतात, मी सांगायची काही गरजच नाही. या ठिकाणी गुलाबाची पुष्प प्रत्येकाला देण्याचं काम केलं. आणि सूर्य आणि चंद्र असेपर्यंत संपणार नाही असा अमोल असा ठेवा जो बाबासाहेबांनी या देशाला दिला, ते संविधान या ठिकाणी वाटण्याचं, म्हणजे काहीतरी वेगळं, कायमपणे काहीतरी वेगळं करण्याची धडपड नामदेव चौगुले सरांची असते. आणि त्याला साथ देणाऱ्या ह्या ज्या त्यांच्या सुविद्य पत्नी आहेत, अपूर्वा मॅडम आमच्या भगिनी, त्यांची साथ त्यांना कायम मिळते. आणि खरोखर एका चांगल्या आदर्श व्यक्तीला, कामाच्या व्यक्तीला या ठिकाणी हा पुरस्कार मिळाला म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. परत एकदा मॅडमाला त्यांनी काम असंच करत राहावं. आणि मॅडमाला परत एकदा मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी असंच एक बसलेलं व्यक्तिमत्व आहे. कार्यक्रमाचा जरी काही संबंध असला तर मला बोलावं लागेल. उदय चौगुले सर, गणितावर एवढी मोठी पकड, एवढा मोठा ब्रेन गणिताचा चौगुले सर. त्यांच्या बाबतीत मी एकच सांगतो, आज तरी ते शिक्षणापासून बाजूला गेले असले, रिटायर झाले असले, कितीही वयानं मोठी माणसं झाली, अमेरिकेला गेली, इंग्लंडला गेली, काही विद्यार्थी चांगले घडले, काही काळाच्या ओघात बाधे घडले, पण त्यांच्या समोर गेलं की माणूस नतमस्तक होतं. एवढी मोठी ताकद त्या चौगुले सरांच्या आहे. ते या कार्यक्रमाला लाभले. आणि मी अर्जुनीकरांचं सांगतो की आम्हाला चौगुले सर आम्हाला कार्यक्रमाला सांगायला घरी मॅडम आले नाहीत. आमच्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की सरांच्या पत्नीचा असा कार्यक्रम आहे. आणि एका निरोपावर आम्ही सगळी कामं बाजूला ठेवली. ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, आमची सगळी बॉडी एका कामाच्या माणसाला, कर्तृत्वाला सलाम द्यायचा म्हणून या ठिकाणी आम्ही आलोय. आज या ठिकाणी तुमच्या भगिनी आणि तुम्हा सर्वांचे लाडके गुरुवर्य अपूर्वा चौगुले मॅडम यांना जो आदर्श शिक्षक पुरस्कार या कुमार विद्या मंदिर आणि या शिक्षण मंडळामार्फत जे आज काम करत आहेत, कर्नाटक शासनानं त्यांना जो उत्कृष्ट असा आदर्श पुरस्कार दिलेला आहे, हा पुरस्कार म्हणजे तुमच्या माझ्यासाठी सुद्धा तो आदर्शच आहे. मुलं घडवताना एक गोष्ट प्रामुख्याने शिक्षकांच्या ध्यानात आलेलं असतं, कारण शिक्षक हे आजची जी सोसायटी आहे, आजचा जो समाज घडलेला आहे किंवा समाजामध्ये जे धामधूम पाहायला मिळतं आणि सामसूमही पाहायला मिळतं,
या सर्वांच्या मध्ये खरं फाउंडेशन, खरं योगदान, तप त्याग कुणाचा असेल तर सर्व शिक्षक महोदयांचा आहे. आई वडील किती गरीब किती श्रीमंत असले तरी खऱ्या अर्थानं त्यांना जे संस्कार धन देता येत नाही ते संस्कार धन ही मंडळी देत आहेत. या मंडळींचा उपकार तुम्ही कोणीही वा, आदर्श तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, वकील या जीवनामध्ये भरपूर अशा पदव्या प्राप्त कराल, परंतु या मंडळीचा उपकार मात्र तुम्हाला कदापि फेडता येणार नाहीच. असं महान कार्य या शिक्षकांचं आहे आणि म्हणून आज समाज घडलेला आहे. वास्तविक 32 वर्षानंतर आमची चौले सरांची आमची भेट झाली आणि पर्यायानं आम्ही नातेवाईक सुद्धा बनलो. परंतु यापेक्षा फार महत्त्वाचं त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे ते आता प्रत्येकाच्या मुखातून या ठिकाणी बाहेर पडलेलं आहे. आम्ही श्रवण करीत आलेलं आहे की आज या वसुंधरेला खऱ्या अर्थानं शृंगार बनवायचं काम कुणी केलं असेल या परिसरामध्ये. आताच तुम्हा सर्वांचे लाडके अर्जुनीचे शिक्षक महात्माने या ठिकाणी सांगितलं की जे काय अर्जुनीला पुरस्कार मिळाले त्याच्यामध्ये हा चौगले नामदेव सरांचा सिंहाचा वाटा आहे. तुम्ही थोडे वयानं लहान असाल, अर्जुनाच्या तमाशा बघायला आम्ही कापशीहून येत होतो आणि तो वस्तुस्थिती करायचीच. परंतु आज ते काल बदलला, त्याला ओटी लागली. तर हे प्रदूषण दूर करण्याचं काम सर करतायत, परंतु प्रामुख्याने त्याच्या पाठीमागची भूमिका सुद्धा ते बजावत आहेत. मुलांना घडवत असताना, संस्कार देत असताना त्यांच्या मनामध्ये चांगुलपणा असला पाहिजे. प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा, प्रेमाभाव, विश्वास, आपसामध्ये लव इन इच अदर, प्रत्येकामध्ये प्रेम असलं पाहिजे. तरच ही आज आदर्श पुरस्काराला आपण वास्तविक त्यावेळेला खऱ्या अर्थानं आदर्श पुरस्कारासाठी आपण योग्य बनत असतो. प्रदूषण अंदर हो या बाहेर दोन्ही पण हानिकारक आहे. मन जर कलुषित असेल तर हानिकारक आहे, मन स्वच्छ असेल तर सगळ्यात चांगलं आहे. आणि म्हणून आतमध्ये खऱ्या अर्थानं ते रुजलं पाहिजे आणि ते रुजवण्याचं काम ही सगळी ही मंडळी सगळी करतायत. शिक्षक मंडळी फार मोठं योगदान आहे त्या लोकांचं. आणि म्हणून आज सत्कार होताना आज नामदेव सर असो, त्यांच्या अर्धांगिनी आमच्या भगिनी असो, यांनी एक समाज सुधारण्याबरोबर तरुण पिढी सुधारण्याचं सुद्धा त्यांनी एक व्रत, एक सुंदर असं कंकण बांधलेलं आहे. होत नाही आहे, परंतु आदर्श त्याच्या पाठीमागं लागतो की ज्यांनी तप त्याग केलेला आहे, ज्यांनी जीवनामध्ये खरं मूल्य जोपासलेलं आहे. समोरच्याचा विकास तोच माझा विकास. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानं मागितलं, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. कारण बऱ्यापैकी 4 इयत्ता शिकलेली मंडळी, शिकवणारी मंडळी सुद्धा आहेत, त्या अध्यात्मामध्ये जाऊ शकत नाही. परंतु एक गोष्ट प्रामुख्यानं की या मंडळींना पुरस्कार मिळतो, इथं असणाऱ्या सगळ्या शिक्षक मंडळींनी आपल्या मनामध्ये नीट ध्यास घेतला पाहिजे की मीही त्या ठिकाणी कसा पोचू शकेल. ही आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. मुलांनी सुद्धा आमच्या शिक्षकांना इतका मोठा चांगला पुरस्कार मिळतो, त्यासाठी काय काय करावं लागतं हे सुद्धा तुम्ही मंडळींनी, लहान जरी मुलं असली तर लहान मुलं ही जसे म्हटलेलं आहे, मुलं ही देवाघरची फुलं निष्काम भावनेनं राहतात. त्यांच्या मनामध्ये कुठली लोण्याचा गोळा असतो ना, अगदी मृत्यू कसाही कोणीकडून जरी दाबला तरी तो अगदी मऊ असतो. निष्काम भाव कुणाचा असेल तर मुलांचा आहे. आणि असा या मुलांना घडवण्याचं काम ही शिक्षक मंडळी करतात. करत असताना फार त्रास होतो. कुंभार मडकी बनवतो, अगदी ओला चिखल असतो, परंतु होतं काय नेमकं की त्या चिखलाचं मडकं बनवत असताना जो एक हात खाली घालतो, एक हात वरती घेतो आणि ताकदीनिशी तो बडवत असतो. ते मडकं बडवताना जर बाहेर कोणी बघितलं तर ते बघणाऱ्याला वाटतं की या मडक्याचं काय खरं नाही आहे. परंतु आत सपोर्ट जो असतो आणि वरून जो मारलेला असतो त्याच्यामध्ये प्रेम भरलेलं असतं. ते
मडकं बनल्याशिवाय राहत नाही. इथंपर्यंत बनतं की ते मार्केटमध्ये जातं आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर ते भाजून मार्केटमध्ये गेलं, त्याच्यात पाणी भरलं आणि पाणी भरल्यानंतर पिणारा म्हणतो वा किती शांत आहे, अगदी किती सुंदर गार पाणी आहे. परंतु त्या मडक्याला किती यातना भोगाव्या लागलेल्या असतात आणि ह्या यातना भोगून आणि त्यांना भोगवणारा हा शिक्षक घडवणारा असतो. विचार असू द्या की विचारानं माणूस घडतो पण आणि विचारानं माणूस बिघडतो पण, परंतु शिक्षक ही शुद्ध विचारधारा आहे आणि ही शुद्ध विचारधारा माणसाला माणूस बनवण्याचं कार्य करते. हा माझा जवळचा अनुभव आहे. तर या ठिकाणी या संयोजक मंडळीने थोडे 2 मिनटं बोलण्याचा चान्स दिलेला आहे. चान्स म्हणेल तशी इच्छा पण नव्हती, परंतु तुम्ही सगळ्यांचं जे ओतपोत प्रेम बघितलं तर असंच प्रेम आखरी श्वासापर्यंत सर्वांनी ठेवा. मी सद्गुरूकडं तथा निरंकार परमात्म्याकडं, ज्याला तुम्ही राम रहीम अल्लाह गॉड ईश्वर सतनाम वाहेगुरु म्हणताय, पांडुरंग विठ्ठल म्हणताय, याच्याकडं तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा की या उभयत्यांना लंबी उमर द्या. त्यांच्याकडून जे आजचं सत्कार्य व्हायला लागलेलं आहे त्या सत्कार्याबरोबर त्यांना या जनमानसाचा निरंतर कळवळाही राहू द्या आणि त्यांना सर्वांना त्या परिवारांना अगदी दुःख दर्दपासून दूर राहू द्या आणि तुमचं कार्य करण्याची शक्ती आणि सुविचार प्रदान करण्याचं बळ आणि विवेक त्यांना निरंतर राहू द्या, ही प्रार्थना करून या ठिकाणी मी 4 शब्दामध्ये आठवतो. धन्यवाद गोरे सर. त्यानंतर चौगले मॅडम या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित मंडळी, सत्कारमूर्ती सौ अपूर्वा चौगले मॅडम आणि विद्यार्थिनींना, आज आपल्यापुढं आसनाधीष्ट असलेल्या अपूर्वा चौगले मॅडम यांचा आपल्या विद्यामंदिर शाळेमध्ये, या शाळेच्या प्रांगणामध्ये सत्कार होत असताना मला खूप 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 आनंद होत आहे. त्याचं कारण म्हणजे या शाळेमध्ये मी 32 वर्ष अध्यापनाचं कार्य केलंय. या माझ्या शाळेमधल्या माझ्या शिक्षिकेला हा पुरस्कार मिळाला, हे मला खूप म्हणजे जास्त आनंददायक अशा प्रकारचं वाटायला लागलेलं आहे. जवळजवळ 28 वर्षापूर्वी मॅडम ज्यावेळी या शाळेमध्ये आल्या, पहिल्या दिवशी त्यांना मी बघितलं जशा स्थितीमध्ये, अत्यंत साधी राहणी, शांत स्वभाव, उच्च विद्या विभूषित असूनही अत्यंत नम्र आणि विनयशील अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव. गेली 28 वर्ष मी त्यांच्या सहवासामध्ये राहिले, तर आज देखील त्याच गुणांनी जशा त्यावेळी आल्या होत्या तशाच आहेत. तुम्हाला आता 2-3 जणांच्या भाषणातून सांगितलं, मॅडमांचं गाव यर्नाळ, खेडेगाव. तर बालपणापासून खेडेगावातून येऊन, गरीब कुटुंबातून, कष्टातून त्यांनी जे शिक्षण घेतलेलं आहे ते खरोखर म्हणजे त्याच्यासाठी जी त्यांनी पायपीट केलेली आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि कॉलेजला त्यांना त्यांच्यावरती विश्वास टाकून त्यांच्या वडिलांनी त्यांना पाठवलं, तर त्यांचंही देखील या ठिकाणी आज ते त्यांचा सत्कार बघायला इथं आहेत. त्यांचंही मी अभिनंदन करते, कारण त्यांनी जो विश्वास टाकून त्यांना शिकवलं ही खूप मोठी गोष्ट आहे. मॅडमनी लग्न करताना देखील खेडेगावातीलच विनयशील, सरकारी नोकरीतील हरहुन्नरी, बहुढंगी, समाजप्रिय शिक्षकच निवडला. चौगले सर त्या ठिकाणी त्यांचे पती. मॅडम कोणतंही कार्य करायला गेल्या तर प्रत्येक कामामध्ये त्यांची संमती असतेच
आणि अत्यंत यशस्वी अशा प्रकारची साथ त्यांनी दिलेली आहे आणि म्हणूनच मॅडमना देखील हे सगळं यश मिळवणं सोपं झालेलं आहे. म्हणून आज मी त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करते. आता या दाम्पत्यांचं समोर आदर्श घेऊन तुम्हाला सुद्धा मला एक गोष्ट सांगायची आहे. तर या विद्या मंदिरमध्ये तुम्ही सगळेजण शिकायला येता. अगदी सामान्य कुटुंबातलेच आहात तुम्ही आणि खेडेगावातूनच येत आहे. शिरगुप्पी, एर्नाळ, अंबलझरी कुटुंबातली आहात. तर ही दोघं देखील खेडेगावात मराठी शाळेमध्येच शिकलेली आहेत. म्हणजे तुम्हाला सुद्धा चांगला, मला एक या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की अशा प्रकारचं चांगलं कार्य तुम्हाला सुद्धा करता येते. फक्त काय करायचं आहे, मन लावून अभ्यास करा आणि थोडा परिश्रम करा. हे अशक्य नाही आहे. म्हणून मॅडम आणि सरांचा आदर्श तुम्ही समोर ठेवून तुम्ही सुद्धा तुमच्या घराण्याचं, शाळेचं नाव उंचावू शकताय. चौगले मॅडमनी या ठिकाणी येण्यापूर्वी कॉलेजच्या मुलांना सुद्धा शिकवले. बघा किती अभिमानास्पद गोष्ट आहे. बघा त्याच्यानंतर आपल्या गावाजवळच गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळते म्हटल्यानंतर विद्या मंदिरमध्ये नोकरी स्वीकारून त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळते म्हटल्यावर आजपर्यंत ही नोकरी स्वीकारून निस्पृहपणे ज्ञानदानाचं कार्य केलेलं आहे. आणि आज हा कर्नाटक शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळवून आमच्या संस्थेच्या मानामध्ये देखील एक तुरा पावलेला आहे. त्यामुळं मी या ठिकाणी आमच्या शिक्षण संस्थेच्या मंडळातील सर्व सदस्यांचं देखील अभिनंदन करते. नेहमी मॅडमांचं शिकवत असताना विद्यार्थ्यांनी मन लावून शिकावं, सराव करावा, पुढे यावं या हेतूनच नेहमी त्या शिकवतात. त्यांची शिकवण्यातली तन्मयता देखील खूप दिसून येते. आणि अध्ययनाच्या अनेक क्लुप्त्या वापरून इंग्रजीसारखा विषय कमी आकलन क्षमतेच्या मुलांचा बौद्धिक स्तर वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अपूर्वा चौगले मॅडमना शासनाने तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित केलं. त्याबद्दल आम्हा उभयतांच्या तर्फे मी त्यांचं अभिनंदन करते. आणि इथून पुढे देखील मॅडमांच्या हाताखाली शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळवून शाळेचं आणि संस्थेचं नाव रोशन करण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद मॅडम. त्यानंतर कुंभार सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कुंभार सरांच्या हस्ते मॅडमचा या ठिकाणी बुके देऊन सत्कार होता. त्याचबरोबर रमेश देसाई यांचा पुष्प देऊन सत्कार करावा पाटील सरांना. तिकडे लक्ष द्या. तुमच्यापैकी पुन्हा कुणाला वाटतंय आता तुमचं हे सगळं थांबवा, आम्हाला कंटाळा आलाय? हात वरती करा. हे वाटतंय खरं खरं बोलायचं. मी लहान असताना खरं बोलत होतो. बोला खरं. कंटाळा आहे तुम्ही, बरोबर? यांना कर्नाटक शासनाचा जो आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला आहे त्या निमित्तानं त्यांच्या सत्कार समारंभासाठी आयोजित सर्व मान्यवर, मी सगळ्यांची नावं घेत नाही, प्रामुख्याने एक नाव घ्यावं असं मला वाटते. माझ्या चळवळीतले माझे मार्गदर्शक आदरणीय कट्टी यांना, माझे गुरु चौगुले सर, अपूर्वा चौगुले मॅडमांचे वडील शेलार मामा, मी म्हणतोय त्यांना आवडीनं, आमचे शेलार मामा चौगुले मॅडम, त्यांचे पती आमचे मित्र चौगुले सर, या प्रशालेचे मुख्याध्यापक आमचे मित्र पाटील सर, आमच्या गावचे सुनील देसाई, आपण सर्व भाटले साहेब पुढे बसले, सुरेशांना आहेत, सगळ्यांची नावं घेत नाहीत, मखदूम साहेब आहेत. तुम्हा सगळ्यांना
एक माझी विनंती आहे, चौगुले मॅडमने तरी अगदी शून्यातून विश्व निर्माण केलंय. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन अतिशय चांगलं नाव कमावलेलं आहे. त्या माझ्या 11वी पासूनच्या क्लासमेट आहेत. आम्ही एका वर्गामध्ये आहे. अजून सुद्धा बहीण भाऊ म्हणून अजून एकत्र आम्ही आहे. म्हणजे त्यांचे कष्ट काय आहेत ते मी लहानपणापासून बघितलेले आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी कष्ट करा. हे सांगणं सोपं असते, प्रत्येक जण येऊन तुम्हाला सांगते कष्ट करा, अभ्यास करा. आत्ता करायला नको वाटतंय, पण वेळ गेली की वाटतंय केलं असं तर बरं झालं असतं, बरोबर. त्यामुळे सगळ्यांनी तुम्हाला कंटाळून आपण आणलाय. मी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो आणि थांबतो. प्रथमतः माझ्या बहिणीला या पुरस्काराबद्दल शुभेच्छा देतो आणि या संस्थेनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल संस्थेच्या सर्व घटकांना सुद्धा धन्यवाद देतो. तुम्ही सगळ्यांनी एक काम करायचं, टाळ्या वाजवण्याचे 2 अर्थ असतात. तुम्ही चांगलं बोलला किंवा तुम्ही आता बास करा. मी अर्थ समजायचा तो समजला तरी पण एक छोटीशी गोष्ट सांगतो, तुमच्या सगळ्यांच्या उपयोगाची आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना यश मिळवणं, मग प्रत्येकानं डॉक्टर आणि इंजिनियर व्हायला पाहिजे असं नाही. तुम्ही शेतकरी झालात तर चांगला शेतकरी व्हा. बी द बेस्ट नावाची 8वीच्या पुस्तकामध्ये कविता आहे बघा इंग्रजीच्या, तुम्हाला आहे काय? जे काय व्हायचं ते चांगलं व्हायचं. अगदी सुतार जरी झाला तरी व्यवस्थितपणे मुखडा ठोकता आला पाहिजे. त्याचा मोळा मारताना मोळासारखा वाकू नये. म्हणजे परफेक्ट आपल्या कामामध्ये झालं पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यांना ते शक्य आहे. पण कधी शक्य आहे? तुम्ही मनात आणलं तर. आमच्या मनात कधी काही येत नाही, ठीक आहे नाही. मनात आणला जर आपण अभ्यास केला तर सगळं काय होऊ शकतोय. पण आम्ही अभ्यास करायला सुरुवात कधी करतोय? उद्या परीक्षा आहे म्हटलं की आज संध्याकाळी म्हणजे अरे अभ्यास करायचा राहिला, आता जरा पुस्तक उघडायला पाहिजे म्हणते. एक छोटीशी गोष्ट आहे, निपाणीचा उरूस आहे आता, ठीक आहे नाही. 2 ऑक्टोबर पासून 5 ऑक्टोबर मी स्टँड जवळ आता येताना बोर्ड बघून आलो म्हणून मला माहित. मी काय वारकरी आहे, मी काय त्या उरसात नसतोय. पण तरी सुद्धा निपाणीचा एकदा गेल्या वर्षी उरूस होता आणि त्या उरसामध्ये जनावरांचा बाजार भरला होता. त्यातला जनावरांचा आणि सगळ्या प्रकारची जनावरं त्या उरसामध्ये बाजारामध्ये विकायला शेतकरी जवळपासचे घेऊन आले होते. प्रत्येक प्रकारची जनावरं वेगळ्या ठिकाणी बांधली होती. बैल एका ठिकाणी, घोडे एका ठिकाणी, म्हैसी एका ठिकाणी, शेळ्या एका ठिकाणी, बकऱ्या एका ठिकाणी. आणि तुमच्यासारखं या पोरांच्या सारखं एक पोरगं होतं खेडेगावातलं. ते आपल्या आई वडिलांना शेती कामात प्रचंड मदत करायचं. सकाळी लवकर उठून शेताकडे जायचं, शेतातली कामं करायचं, पळत पळत घरी यायचं, आंघोळ करायचं, जरासं जेवायचं, दप्तर अडकायचं, शाळेत यायचं. शाळेत पण अभ्यास चांगला करायचा. संध्याकाळी घरी गेले की पुन्हा दप्तर टाकायचं, शेताकडे पळत जायचं, शेतात काम करायचं, येताना जनावरं डोक्यावरती वैरण घेऊन यायचं, पुन्हा संध्याकाळी अभ्यास करायचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरामध्ये पॉकेट मनी कधी मागायचं नाही. ते शाळा चालू आहे 2 रुपये दे, 5 रुपये दे, 10 रुपये दे, तुमच्यासारखं ते कधीच पैसे मागायचं नाही. त्यामुळे ते घरच्या सगळ्यांचं आवडतं होतं. एक दिवस त्यानं वडिलांच्याकडे अपेक्षा व्यक्त केली, बाबा निपाणीचा बाजार भरलाय म्हणाले उरसानिमित्त आणि त्या ठिकाणी घोड्यांचा बाजार भरलाय आणि मला घोडं पळवायला लय आवडते, मला एक छोटासा घोडा घेऊन देणार काय? वडील म्हणाले ठीक आहे बाळा, तू एवढी वर्ष काय मागायला नाही, तू मला कायम उपयोगी पडतोस, कामाला येतोस आणि पैसे खर्च करत नाही, तुला घोडा घेऊन देतो. पण म्हणाले बघ माझ्याकडं सोयाबीन विकलंय पण पावसानं अर्ध आलंय अर्ध गेलंय, पैसे कमी आहेत, 20,000 रुपये मी तुला देतो म्हणाले, पण एक घोडा घे. ते म्हणाले चला पैसे तुमच्याकडेच राहू देत, आपण बाजारामध्ये जाऊया. ते बाजारामध्ये गेले. घोड्यांच्या बाजारामध्ये सुरुवातीला एक छोटंसं घोड्याचं पिल्लू बांधलं होतं. शिंगरू म्हणतात घोड्याच्या पिल्लाला, माहिती आहे ना? ते अतिशय देखणं शिंगरू होतं. वडील म्हणाले बाळा हे घोडा आपण घेऊया तुझ्यासाठी, तू पण छोटा आहे, शिंगरू पण छोटा आहे. तो मुलगा म्हणाला नाही नाही बाबा, म्हणाला आपण जरा मोठा घोडा बघूया. वडील म्हणाले अरे आमच्याकडे 20,000 रुपये आहे आणि तू मोठा घोडा बघून काय करणार? त्या नियम आहे, आपण बाजारामध्ये गेल्यानंतर कुठलीही वस्तू असेल, समजा 5 लाख किंमत सांगितली, आमच्याकडे 20,000 रुपये आहेत नव्हे, आपण 20,000ला मागायचं, तिला तर घ्यायचं नाही तर चालला पुढं. वडील म्हणाले ठीक आहे बाबा चल. त्या बाजारामध्ये त्या बाजाराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक सुंदर अशा प्रकारचा घोडा बांधलेला होता. स्टेज केलं होतं, त्या स्टेजवरती घोडा बांधला होता. पांढरा शुभ्र उमदा मोठाच्या मोठा घोडा होता. ते पोरगं गेलं 2 वेळा त्या घोड्याच्या भोवतीने फिरून आला आणि त्या मालकाला विचारलं मालक कोण आहे म्हणे. वडिलांनी त्याचं बकोटं पकडलं आणि बाजूला आणलं, इकडे म्हणाले तू इथं काय भानगड करू नकोस म्हणाले, एवढा मोठा घोडा बाजारातला सगळ्यात देखणं आहे. बाबा थांबा म्हणाले तुम्ही काय काळजी करू नका, मी काय अंगावर घेत नाही म्हणला, मी व्यवस्थित बाहेर येतो. त्याने मालकाला विचारलं, मालक म्हणाले मी मालक आहे, किंमत काय सांगितलं? मालक म्हणाले 5 लाख रुपये. बाबा 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 म्हणाले 5 लाख रुपये. पुन्हा ते पोरगं 2 घोड्याच्या त्या चक्रा मारून आलं. त्याने विचारलं मालक या घोड्याची किंमत जरा जास्त वाटते म्हणाला, जरा कमी करायची. ते मालक म्हणाले नाही नाही 4.5 लाखाला लास्ट मी देणार, आता याच्याकडे आहेत 20,000 रुपये. त्या पोरानं विचारलं मालक तुम्ही घोड्याची किंमत सांगितली बरोबर आहे, तुम्ही या घोड्याच्या गुड क्वालिटी काय आहेत जरा सांगा म्हणाले, त्याचे चांगले गुण काय आहेत? त्या मालकानं सांगितलं हा घोडा बाजारातला सगळ्यात उंच घोडा आहे, 7 फूट उंचीचा घोडा आहे.
क्वालिटी नंबर 2, याचा रंग अतिशय पांढरा शुभ्र आहे. बरोबर. तिसरं, त्या घोड्याच्या कपाळावरती नाम होता काळा, आणि तो काय आत्ता लावायला नाही म्हणते, ओरिजिनल जन्मताना त्याला तो नाम आहे, एवढा देखणा आहे. आणि चौथी गुड क्वालिटी माझ्या घोड्याची सांगतो म्हणाले. माझ्या घोड्याची अत्यंत चांगली क्वालिटी काय आहे, या घोड्याच्या मनात आलं तर हा निप्पाणीतून कोल्हापूरला 10 मिनिटात जातोय. एसटी जायला 40 मिनिटं लागतात, 45 मिनिटं लागतात. आमचं रस्ता केवढं भारी आहेत माहिती तुम्हाला. एसटीला 45 मिनिटं लागतात आणि घोडा 10 मिनिटात जातो. म्हणजे पोरगा अवाक झाला, अरे बापरे म्हटलं, घोड्याच्या पाठीवर बसलो आणि एवढ्या वेगाने गेला आणि पडलं तर काय करायचं. त्या मालकानं सांगितलं दुसरी घोड्याची माझ्या क्वालिटी. त्याच्या मनात आलं तर हा निप्पाणीतनं कराडला 20 मिनिटात जातोय. याच्या मनात आलं तर निप्पाणीतनं साताऱ्याला 30 मिनिटात, पुण्याला 40 मिनिटात, आणि शेवटी सांगितलं याच्या मनात आलं तर हा कागलमधनं किंवा निप्पाणीमधनं हा मुंबईला 50 मिनिटात जातोय. मला पोरगं हुशार होतं. ते पुन्हा एक चक्कर मारून आलं घोड्याच्या. मला काका बरोबर आहे, सगळ्यात गुड क्वालिटी सांगितल्या, पण एखादी बॅड क्वालिटी तुमच्या घोड्याची काय आहे का नाही म्हणजे काय, सगळ्या क्वालिटी चांगल्याच आहेत. त्या मालकाने सांगितलं माझ्या घोड्याची एकच बॅड क्वालिटी आहे. पहिल्यांदा काय सांगितलं होतं, मनात आलं तर निप्पाणीतनं कोल्हापूरला जातोय, मनात आलं तर निप्पाणीतनं पुण्याला जातोय. त्याने एकच सांगितलं माझ्या घोड्याची बॅड क्वालिटी एकच आहे, ह्याच्या मनात कधी काही येत नाही म्हणून. आणि मनात न आल्यामुळे तो एके ठिकाणी थांबून राहतोय. तुमचा आणि आमचा मित्रांनो सगळ्यांचा असा आहे. शिक्षक ओरडतात, अभ्यास करा की रे, वया अपूर्ण आहेत, अक्षर बघा तुमचे कसले आहेत, प्रश्नोत्तर सोडवायला नाहीत. आम्ही शिक्षकांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही, घर बसा तिकडे म्हणते बघूया काय करायचं. आणि परीक्षा जवळ आली की मग आपल्या मनात येत आहे. ते मनात तुमच्या आत्ता येऊ दे. तुमच्या मनात आत्ता आलं की यश फारसं लांब नाही, खूप चांगलं यश तुम्हाला मिळतंय आणि तुम्ही खूप चांगली मुलं आहात, तुम्हाला मुलींना यश चांगलं मिळेल अशी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या सत्कार समारंभासाठी मी वेळानं आलोय. आमच्या कॉलेजमध्ये पण माजी विद्यार्थी स्नेह मेळावा होता, त्या मेळाव्याला जायला लागल्यामुळं वेळानं आलो. तरी सुद्धा आमचे मित्र आदरणीय पाटील सरांनी बोलण्याचा आग्रह केला, त्यांना पण धन्यवाद देतो आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. आज येथे सर्वजण जमलेले आहेत. खास करून विद्यार्थी अतिशय आनंदाने कार्यक्रम एन्जॉय करतायत. परंतु खूप वेळ झाला, अभिनंदनांचा वर्षाव होतो आहे. आजचा दिवस आयुष्यातील सर्वात मोठ्या आनंदाचा आहे. कारण वसुदेव सुतं कंस चाणूर मर्दनम, वसुदेव सुतं कंस चाणूर मर्दनम, देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. जगद्गुरु श्रीकृष्णाला वंदन करून मी माझे मनोगत सुरू करत आहे. शिक्षण सेवा मंडळाचे चेअरमन नरेंद्रभाई शहा सोलापूरकर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले. व्यासपीठावरील आदरणीय माझे बाबा रामचंद्र वास्कर, त्याचबरोबर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक चौगले सर, मॅडम, या सर्वांचा, त्याचबरोबर गोरे फॅमिली, माझ्या मुलीची गोरे वहिनी, आणखीन दादा, इथे जमलेले सर्व आदरणीय भाऊ वहिनी आहेत, मित्र परिवार आहे, त्याचबरोबर सर्व विद्यार्थी. आज आवर्जून सांगावं वाटतं, हे इतकं मोठं यश आई वडिलांचे आशीर्वाद आहेत. त्याचबरोबर माझ्या पाठीशी खंबीर उभे राहणारे माझे जीवनसाथी यांचा सिंहाचा वाटा या यशामध्ये आहे असं मी आवर्जून सर्वांना सांगते. आई वडिलांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मला शिक्षण दिलं. वडिलांचं स्वप्न होतं एक तरी मूल आपलं एक तरी मुलगा किंवा मुलगी गव्हर्नमेंट सर्व्हिस लावली पाहिजे. कारण माझ्या आजोबाचं स्वप्न होतं की वडिलांनी माझ्या शिक्षण घ्यावं आणि सर्व्हिस करावी. परंतु आजी माझी आजारी पडली आणि त्यामुळे वडिलांनी शिक्षण आजीसाठी सोडलं. मात्र वडिलांची इच्छा अपुरी राहिली, त्यामुळे त्यांनी आम्हाला सर्वांना 5 मुलांना शिक्षण देण्याचं ठरवलं. तशी परिस्थिती खूप चांगली नव्हती मुलांना, परंतु त्यांचे प्रोत्साहन खूप मोठे होते आणि त्या प्रोत्साहनाचं आईचे संस्कार मनावरती नेहमी होते.
तिचं खूप शिक्षण नव्हतं, परंतु जीवनाच्या विद्यापीठामध्ये अनुभव तिचा अतिशय मोठा होता. प्रामाणिकपणा तिच्याकडूनच आम्ही शिकलो. कष्ट करण्याची वृत्ती तिच्याकडूनच मिळाली मला. आणि अध्यात्माचा वारसा जो आहे तो सुद्धा आई आणि वडिलांच्याकडून मिळाला. परंतु या वारसा जो आहे तो सगळ्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सक्षमपणे शाळेमध्ये आनंदानं काम करण्यासाठी जो पाठिंबा लागतो तो माझे पतिदेव नामदेव चौगले सर यांनी प्रत्येक कामामध्ये मला सपोर्ट केलेला आहे, मार्गदर्शन नेहमी दिलेलं आहे. मुलांनो, पैशापाठीमागे दुनिया धावती आहे, हुंड्याशिवाय लग्न होत नाही आहे. परंतु माझ्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च देऊन लग्नाला एकही रुपया खर्च न करता लग्न करून घेणारे आदर्श नुसते सांगण्यासाठी नाहीत तर ते आपल्या आचरणातून नामदेव चौगले सरांनी साध्य केलेले आहेत. आणि याचे साक्षीदार म्हणजे चौगुले सर आणि मॅडम हे साक्षीदार आहेत. आणि माझा भाऊ देसाई सर इथे साक्षीदार आहेत. यातील सांगायचा उद्देश म्हणजे शाळेमध्ये शिक्षण देण्यासाठी आम्ही ज्यावेळेला येतो त्यावेळेला मन फ्रेश पाहिजे. विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी चांगल्या गोष्टी आपल्या मनामध्ये पाहिजेत तर आपण विद्यार्थ्यांना चांगलं घडवू शकतो. आदर्श शिक्षिका हा पुरस्कार मिळाला त्याचा खूप मोठा आनंद आणि सिंहाचा वाटा विद्यार्थ्यांचा, माझ्या विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यामुळं खास विद्यार्थ्यांना जेवण द्यायचं असं मी आयोजन करायला सांगितलं आणि अतिशय सुंदररित्या जेवणाचा आनंद मुलांनी घेतला. आप्तेष्ट मंडळी, मित्रमंडळी ही तर आपल्या सोबत असतातच, परंतु विद्यार्थ्यांना ही जी आनंदाची पार्टी आहे ती देण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर सरांनी सर्व नियोजन केलं आणि सर्वांना आनंद होईल, पोट भरेल इतकं छान असा जेवणाचा आनंद मुलांना घेता आला. त्याचबरोबर आता 2 वर्ष वेब कॅमेरा कास्टिंग परीक्षा होते आहे कर्नाटकमध्ये. परंतु विद्यार्थी आमचे सर्वसामान्यांच्या कुटुंबातले असले तरी गेल्या वर्षी अबाव 93 विद्यार्थी आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांचं यश जे आहे त्यांचा यशामुळे त्यांच्या दुआ, त्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत. आणि यावर्षी सुद्धा अबाव 93 विद्यार्थी आहेत. सामान्य कुटुंबातील आहेत म्हणून मेंदू त्यांचा काम कमी करत नाही. असामान्य बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि त्या सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या विषयावर आणि माझ्यावर तितकंच प्रेम केलं आणि माझ्या विषयाचा मनापासून अभ्यास केला म्हणून हे अत्युच्च यश मला मिळवता आलं. त्याबद्दल मी प्रथमतः विद्यार्थ्यांचंही मनापासून आभार मानते. आणि या कार्यक्रमाचा आनंद वाढवण्यासाठी जे आप्तेष्ट मंडळी त्याचा मित्रमंडळी येथे जमला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. खर्च न करता लग्नाची सुरुवात 30 वर्षापूर्वी केली होती आणि ती आता लागू झालेली आहे. आज मुलगीला पैसे देऊन आज लग्न करण्याची पद्धत आलेली आहे. त्याचं मला वाटतं श्रेय चौगले सरांना जातं. त्याचबरोबर व्हॉट्सअपवर एक मेसेज येतो बा की राजा हरिश्चंद्र का होऊ शकला तर त्याच्या पत्नीने म्हणे त्याला कधी विचारलं तू कुठे चाललास, काय करायला चाललास, काम आहे का, तुझ्याशिवाय राहत नाही का, सर्व काही विचारतात. असा एकही प्रश्न मॅडमांनी वृक्ष संवर्धन कर्तव्य नामदेव सरांना विचारले नाहीत म्हणून आज नामदेव सर वृक्ष संवर्धनाचे राजा झालेले आहेत. हे फक्त मॅडमांच्यामुळे. तर त्यानंतर जास्त काही वेळ घेत नाही. सर्व मुलांना सूचना मॅडमनी सुग्रास असं जेवण आम्हाला दिलं पण सरकारही आमची पूर्णपणे काळजी घेत असतं. एकही मुलगा अन्नापासून वंचित राहू नये अशी सरकारची काळजी असते. त्यामुळे केळी आहे, अंडी आहे, जातेवेळी सर्वांनी केळी घेऊन जावा, अंडी घेऊन जावा जेणेकरून सरकारचंही नुकसान होणार नाही. तर यानंतरचं शेवटचं सत्र आभार प्रदर्शन झाल्यानंतर तुम्ही हे ज्यांना औचित्य साधून आपल्या शाळेच्या शिक्षिका सौ अपूर्वा नामदेव चौगले मॅडम यांना कर्नाटक सरकारचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला.
याबद्दल आयोजित आजचा सत्कार समारंभ आमच्या संस्थेचे चेअरमन श्री नरेंद्र शहा यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या संपन्न होत आहे। याबद्दल मी शाळेच्या वतीने आपणा सर्वांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानते। ज्या समाजाने आपल्याला घडवलं त्या समाजाचं आपण काही देणं लागतो याची जाणीव ठेवून तळमळीने कार्य करणारे आणि तुम्हा सर्वांना प्रेरणा देणारे असे दाम्पत्य म्हणजे आजचे सत्कार मूर्ती सौ श्री नामदेव चौगले सर व अपूर्वा चौगले मॅडम या दोघांनी आज या ठिकाणी उपस्थित राहून आमचा सत्कार स्वीकारला। याबद्दल संस्थेच्या वतीने, शाळेच्या वतीने आणि तुम्हा सर्वांच्या वतीने मी त्या दोघांचेही मनपूर्वक आभार मानते। आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचेही मी शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार मानते। कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असणारे अर्जुनी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, त्याचबरोबर संपूर्ण गोरे कुटुंबीय, चौगले कुटुंबियांच्या आप्तेष्ट व सर्व मित्रमंडळी यांचेही मी शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार मानते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे आपण सर्व विद्यार्थी यांचेही मी सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार मानते। चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा।